हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम महाजिनको साठी 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी फायनान्स अँड अकाउंट ज्याच्यामध्ये सिनियर मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर जी पोस्ट आहे त्यासाठी चॅप्टर 5 फायनान्स मॅनेजमेंटचा टॉपिक 6 लिव्हरेज ऑपरेटिंग अँड फायनान्शियल लिव्हरेजचे आपण काही एमसीक्यूज इथे कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही कंटिन्यू टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा, फायनान्स अँड अकाउंट सिनियर मॅनेजरसाठी, डेप्युटी मॅनेजरसाठी पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट्स कव्हर केलेले आहे. 7000 प्लस एमसीक्यूज. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे लिव्हरेज ऑपरेटिंग फायनान्शियलचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑपरेटिंग लिव्हरेज मेनली अराइज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ. ऑपरेटिंग लिव्हरेज मुख्यतः कशामुळे निर्माण होते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट व्हेरिएबल कॉस्ट, फिक्स ऑपरेटिंग कॉस्ट, डेप्ट फायनान्सिंग अँड इक्विटी कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, फिक्स ऑपरेटिंग कॉस्ट, स्थिर ऑपरेटिंग खर्च. बिकॉज ऑपरेटिंग लिव्हरेज ऑकर व्हेन फर्म हॅज फिक्स ऑपरेटिंग एक्सपेन्सेस such as rent, salary, depreciation, and these costs cause profit to change more than sales. Next, second, degree of operating leverage is calculated as. ऑपरेटिंग लिव्हरेज पदवी कशी मोजली जाते? तर बघा, ऑप्शन आहे ईबीआयटी डिवाइड बाय सेल्स, सेकंड कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय ईबीआयटी, थर्ड सेल्स डिवाइड बाय वेरिएबल कॉस्ट एंड फोर्थ ईबीआयटी डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन. तो करेक्ट आंसर आएगा सेकंड, कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय ईबीआयटी. बिकॉज contribution means sales minus variable cost, so it measures sensitivity of EBIT to change in sales. Okay. Next, third, financial leverage arise mainly due to. ठीक आहे. फायनान्शियल लिव्हरेज मुख्यतः कशामुळे निर्माण होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स ऑपरेटिंग कॉस्ट, सेकंड व्हेरिएबल कॉस्ट, थर्ड फिक्स फायनान्शियल कॉस्ट अँड फोर्थ डेप्रिसिएशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, फिक्स फायनान्शियल कॉस्ट, स्थिर वित्तीय खर्च. बिकॉज financial leverage exists when firm use debt financing which require fixed interest payment. Okay. Next, fourth, degree of financial leverage is calculated as. Financial leverage पदवी कशी मोजली जाते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट EBIT डिवाइड बाय EBT, सेकंड कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय EBIT, थर्ड सेल्स डिवाइड बाय EBIT अँड फोर्थ EBIT डिवाइड बाय सेल्स. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट EBIT divided by EBT, means earning before interest tax divided by earning before tax. It measure impact of EBIT changes on EPS. Next, fifth, if a company has high operating leverage, a small change in sale will close. जर कंपनीकडे उच्च ऑपरेटिंग लिव्हरेज असेल तर विक्रीतील छोटा बदल कशाला कारणीभूत ठरेल? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्मॉल चेंजेस इन प्रॉफिट, second large changes in EBIT, third no changes in profit and fourth decrease in sales. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, लार्ज चेंज इन EBIT. EBIT मध्ये मोठा बदल. बिकॉज हाय ऑपरेटिंग लिव्हरेज मीन्स लार्ज फिक्स कॉस्ट, सो प्रॉफिट बिकम व्हेरी सेन्सिटिव्ह टू सेल्स चेंजेस. नेक्स्ट, सिक्स्थ, कंबाईन लिव्हरेज मेजर द रिलेशनशिप बिटवीन. संयुक्त लिव्हरेज मीन्स कंबाईन लिव्हरेज कोणत्या संबंधाचे मोजमाप करते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट sales and EPS, sales and EBIT, EBIT and EPS and sales and variable cost. The correct answer is first sales and EPS, विक्री आणि EPS, because combined leverage measure the effect of sales changes on EPS. Next, seventh, degree of combined leverage is calculated as. संयुक्त लिव्हरेज ची पदवी कशी मोजली जाते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट DOL plus DFL. ठीक आहे. Then DOL into DFL, EBIT into sales and contribution into EBIT. So correct answer is second, DOL and into DFL means a degree of operating leverage into degree of financial leverage. Okay. Next, 8, which type of leverage increase business risk? कोणता लिव्हरेज व्यावसायिक जोखीम वाढवतो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फायनान्शियल लिव्हरेज, कंबाईन लिव्हरेज, ऑपरेटिंग लिव्हरेज, डिव्हिडंड लिव्हरेज. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड ऑपरेटिंग लिव्हरेज. ओके. बिकॉज इट इन्क्रीज बिझनेस रिस्क, बिकॉज फिक्स ऑपरेटिंग कॉस्ट मस्ट बी पेड रिगार्डलेस ऑफ सेल्स. नेक्स्ट, नाइन्थ, विच लिव्हरेज मेनली इन्क्रीज फायनान्शियल रिस्क. कोणता लिव्हरेज मुख्यतः वित्तीय जोखीम वाढवतो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑपरेटिंग लिव्हरेज,
फाइनेंशियल लिवरेज, कंबाइंड लिवरेज एंड सेल्स लिवरेज. तो करेक्ट आंसर है सेकंड, फाइनेंशियल लिवरेज. फाइनेंशियल लिवरेज increase risk because firm must pay fixed interest on debt. तसंच बघा मराठी व्याकरणची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सगळेच टॉपिक कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट आहे 10th, अ फर्म विथ नो डेप्ट विल हॅव फायनान्शियल लिव्हरेज इक्वल टू. जर कंपनीकडे कर्ज नसेल तर फायनान्शियल लिव्हरेज किती असेल? बघा ऑप्शन आहे फर्स्ट 1, 0, 2, इन्फिनाइट. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 1. If there is no interest expense, then DFL equals to EBIT divided by EBIT equals to 1, means no financial leverage effect. Next, 11. If sales increase by 10% and EBIT increase by 30%, the degree of operating leverage is. विक्री 10% वाढली आणि EBIT 30% वाढला तर DOL काय? मीन्स डिग्री ऑफ ऑपरेटिंग लिव्हरेज किती? ठीक आहे. तर बघा ऑप्शन आहे 2, 3, 4, 5. द करेक्ट आन्सर इज थर्ड, बिकॉज चेंज इन EBIT डिवाइड बाय सेल्स चेंज इन सेल्स. सो 30 डिवाइड बाय 10 मीन्स 3. नेक्स्ट 12. If EBIT increase by 20% and EPS increase by 40%, the degree of financial leverage is. Same 40 divided by 20 means 2. The correct answer is second 2. Next 13. If DOL equals to 2, DFL equals to 3, the degree of combined leverage. Degree of combined leverage means multiplication. Okay. जर DOL 2 आहे आणि DFL 3 असेल तर DCL किती? तो 2 into 3 6. Next 14. A firm with high operating leverage and high financial leverage will have. ज्या कंपनीकडे उच्च ऑपरेटिंग व फायनान्शियल लिव्हरेज आहे त्यांची जोखीम कशी असेल? बघा ऑप्शन आहे फर्स्ट लो टोटल रिस्क, सेकंड मॉडरेट रिस्क, थर्ड व्हेरी हाय रिस्क अँड फोर्थ नो रिस्क. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड व्हेरी हाय रिस्क. अत्यंत जास्त जोखीम, बिकॉज हाय ऑपरेटिंग लिव्हरेज मीन्स बिझनेस रिस्क अँड हाय फायनान्शियल लिव्हरेज मीन्स फायनान्शियल रिस्क. Together they create very high total risk. Next 15. Which situation indicate low operating leverage? कोणती परिस्थिती कमी ऑपरेटिंग लिव्हरेज दर्शवते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट हाय फिक्स कॉस्ट, सेकंड लो फिक्स कॉस्ट अँड हाय व्हेरिएबल कॉस्ट, थर्ड हाय डेप्रिसिएशन अँड फोर्थ लार्ज इंटरेस्ट पेमेंट. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड लो फिक्स कॉस्ट अँड हाय व्हेरिएबल कॉस्ट. कमी स्थिर खर्च व जास्त चल खर्च, बिकॉज operating leverage is low when fixed costs are small, meaning profit are less sensitive to changes in sales. Okay. तसंच बघा मराठी व्याकरण, अकाउंट फॉर्म्युला, फायनान्स पीडीएफ, देन फायनान्स अँड अकाउंट प्रोफेशनल नॉलेज ऑल इन वन, मॉक टेस्ट, क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि इन्कम टॅक्स सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.